नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जालिंदर बाजीला म्हणजे सूर्याच्या काकाला व्हिडिओ कॉल लावतो। बाजी म्हणतो, जालिंदर, अरे हे असं करून काय मिळणार आहे तुला? ही अशी पापं करून कुठे फेडणार आहेस तू? जालिंदर म्हणतो, आता फक्त माझं छोटंसं काम बाकी आहे आणि तुझी बायको पुष्पा ते काम करणारच। बाजी म्हणतो, काहीही झालं ना तरी माझी पुष्पा तुझं काम करणारच नाही। जालिंदर म्हणतो, नाही, आता काही झालं तरी तिला माझं काम करावंच लागेल। डॅडी छत्रीला पुष्पाच्या मागावर पाठवतात। छत्री हीच डॅडींनी सांगितलेलं काम करायला तयार होतो। तर इकडे पुष्पा आंब्याच्या झाडाजवळ येते आणि ते आपलं मन मोकळं करत असते। पुष्पा म्हणते, अगं, या जालिंदरला वाटते, त्या राक्षसाला वाटते की मी त्याची मदत करते, पण मी चुकूनही त्याची मदत करणार नाही। मी फक्त माझ्या सूर्यासाठी इथे आले, माझ्या सूर्याला मी न्याय मिळवून देणारच। पुष्पा आपलं मन मोकळं करते आणि ते सगळं छत्री ऐकतो। छत्री म्हणतो, आता काही झालं तरी ही बातमी लवकरात लवकर डॅडींपर्यंत पोहोचलीच पाहिजे। छत्री लगेच तिथून निघतो। तर इकडे तुळजा किचनमध्ये काम करत असते आणि सूर्या तिथे येतो। सूर्या तुळजाच्या जवळ जातो आणि तिला मिठी मारतो आणि तेवढ्यात तिथे राजू येते। राजू म्हणते, दादा तू? सूर्या तुळजा लगेच लांब लांब होतात आणि राजू त्यांच्याकडे बघून हसत असते। आता डॅडींसमोर पुष्पा सगळी नाटकं करून डॅडींनी काय काय केले हे सूर्यापर्यंत कसं आणते हे बघण्यासारखं असेल।